हिंदू 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 असा नाम जप करणारा नितेश राणे. आता या नितेश राणेला बैलबुद्धी माणूस याला कळत नाही कुठं काय करायचं. उठला सुटला हिंदुत्व, उठलं सुटलं हिंदू. आमचा पायगंडा असा आहे की आमची जबाबदारी आहे हिंदूंना सुरक्षित ठेवणं आणि त्यासाठी मी काहीही करेल असा बोलणारा हा नितेश राणे काय म्हटला शेवटपर्यंत बघा, मग आपण याच्यावर बोलू. समाजावर इथे करणार नाही एवढी काळजी घेतली जाईल एवढं शब्द देऊन तुम्हाला इथून जातोय. काय होणार नाही, तुम्ही भीतीमध्ये काय राहू नका. पोलीस जे काय पोलीस खातं म्हणून जे काय कारवाई करायची आहे, उर्वरित जे 4 आरोपी आहेत त्यांना जे पकडून जेरीस आणायचे सगळ्या पद्धतीने होईल. आज बघा ह्या अधिवेशन नागपूरला चालत असताना पण सरकारचा एक कॅबिनेट मंत्री तुम्हाला भेटायला आलाय ना. तुम्ही ह्याच्यातूनच समजून जावा की सरकार म्हणून केवढे ताकदीने हिंदू समाज म्हणून आम्ही तुमच्या मागे उभे आहोत. आम्ही जेव्हा ठणकावून सांगतो हे हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे, सर्वात सुरक्षित हिंदू समाजाला ठेवण्याची जबाबदारी आमची आहे, कर्तव्य आमचं आहे, मूळ कर्तव्यच आमचं आहे. म्हणून तुम्ही त्याबद्दल निश्चिंत राहा. या केस संदर्भात पूर्ण पद्धतीने 100% न्याय या कुटुंबाला देण्याची जबाबदारी आमची असेल आणि पुढेही कोणीही माझ्या हिंदू समाजाकडे वाकड्या नजरेने बघणार नाही एवढी काळजी शब्दापलीकडे कृतीतून घेणार मी. म्हणून निश्चिंत राहा. ह्याच्यानंतर कोणी जे मस्ती करतील ना परत 2 पायावर घरी जाणार नाही एवढी काळजी आमचे पोलीस खातं घेणार. एवढं काळजी माझी पोलीस खातं निश्चित पद्धतीने घेईल एवढा विश्वास सांगतो. धन्यवाद. जय श्रीराम. तर अशा पद्धतीने हा नितेश राणे ज्याला हिंदू, फक्त हिंदू, आता काय इलेक्शनच्या वेळेस याचं हिंदुत्व बाजूला जातं. इलेक्शनच्या वेळेस हेच या अशा गोल टोप्या घालून इकडे तिकडे फिरता, जे काही ते हलाल हे खाण्यासाठी देखील त्या लोकांमध्ये जाता. पण इलेक्शन संपले की याला फक्त हिंदू आठवता. तर ह्या ज्या पद्धतीने हे राजकारण करते हे नितेश राणे, काल परवाच तपोवनाचा विषय झाला. त्या तपोवनाचा विषय मुद्दाम का बोलावं असं वाटतंय. तपोवनाचा जो काही मुद्दा होता त्या तपोवनाच्या मुद्द्यावर हे काय बोललं महाशय की म्हणतं ज्या वेळेस बकरांची किंवा कोंबडींची कत्तल होते त्यावेळेस कुठे जातात सयाजी शिंदे. तर या बैलबुद्धी माणसाला एवढं कळायला पाहिजे की तो त्यांचा विषय नाहीये, तिथे ते कुठेही आळा घालू शकत नाही. तो प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे. पण पर्यावरण ही सगळ्यांची सामाजिक जबाबदारी आहे की नाही, की आपलं जे काही पर्यावरण ते पर्यावरण आपण सुरक्षित कसं ठेवूया आणि त्यामागे सुरक्षित ठेवण्यामागे आपण म्हणजे हे काही फक्त सयाजी शिंदेचा एकट्याचा स्वार्थ नाहीये की नाही, हा सगळ्या नाशिककरांचा स्वार्थ आहे. किंवा नाशिकची जी काही तपोवनाची ओळख आहे, रामाची जी काही ओळख आहे, ती रामाची ओळख तिथे राहायला पाहिजे, टिकायला पाहिजे. म्हणूनच हे आंदोलन सुरू केलंय. पण हे बैलबुद्धी आहे तर आधीमधी आणि अशा पद्धतीचे स्टेटमेंट करतं आणि म्हणूनच आपल्याला या लोकांवर बोलावं लागतं. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.